हे गाईज परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हाला सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही काल रात्री ठरवलं होतं की आम्ही मस्त सकाळी लवकर उठणार, मस्त पूजा वगैरे करणार. विठ्ठल रुक्मिणीची पण एक पूजा असते, अभिषेक असतो छोटासा, ते सगळं करायचं. ते सगळं मम्मीला वगैरे विचारलेलं मी फोन करून. आणि ॲज युजल आज वीकेंड आहे तर थोडंसं लेट उठणं झालंच, कारण आम्ही रात्री परत मूवी वगैरे बघत बसलो आणि सकाळी लेट उठलो. 8:30 वाजलेत. माझं सगळं आंघोळ झालेलं आहे आणि दिनेशला मी पाठवलेलं आहे थोडंसं सामान आणायला, थोडेसे फुलं वगैरे आणायला. आणि बघू आता मस्त पूजा करायची. आणि आज दिवसभर आमच्या दोघांचाही उपवास आहे, तर तेही मी फिगर आउट करते की काय करायचं. म्हणजे एक टाईम तर खिचडीच करणार आणि एक टाईम काहीतरी नवीन ट्रायल बेसिसवर करायचं म्हणते मी. तर तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. क्या कर रहे तू ऐसे? ये कहाँ से लाया? ते पण चावी काढून रिंगुडे कचरावाला कुठे आहे रे नेमका? तर येस, इथे मस्त फुलं आणलेली आहेत झेंडूचे. एक 5 मंजुळासकट तुळशीचे पानंसुद्धा आणलेले आहेत. आणि इथे अभिषेकची पण तयारी सगळी झालेली आहे. आणि हे बेसिक तयारी आहे. इथे विठ्ठल रुक्मिणीला असं म्हणतात की चौरंगवर वगैरे ठेवायचं असतं, पण चौरंग नेमका मला आज सापडत नाही आहे. आम्ही खूप शोधलं, सो मी टेम्पररी बेसिस हा थोडासा जुगाड केलेला आहे, सो जेणेकरून त्याला थोडीशी हाईट भेटावी. आणि इथे चालू केलेली आहे मग पूजा. तर सगळ्यात आधी पाण्याने पंचामृत, हळद कुंकूचं पाणी हे सगळं मिळून मस्त अभिषेक घालायचा आहे. तर येस, इथे पूजा करून झालेली आहे. बाकी सगळे पण ओव्हरऑल पूजा झालेली आहे, मस्त हळद कुंकू लावून सगळ्या देवांना. आणि हा आहे फायनल लुक. फुलं वगैरे आल्यानंतरसुद्धा इतकं सुंदर दिसतं, इतकं सुंदर ते कॉम्बिनेशन झालं आहे. आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर दिसते. ही आहे छोटीशी रांगोळी, जे मी व्हिडिओमध्ये बघूनच काढलेली आहे, पण मला रांगोळी काढायला प्रचंड आवडतं, तर मला छोटीशी रांगोळी आज काढू. काहीच आम्ही आता खातोय. काय रे चिकी, खा ना खिचडी, जे मी मस्त बनवलेली आहे. मी आणि दिनेश दोघांनी मिळून बनवले ॲक्च्युली. हा ना रिंगडी. तर हा आहे आमचा फर्स्ट, नाही आमचा हा सेकंड टर्न आहे खाण्याचा. आम्ही हे सकाळी हे उपवासाचे कुरकुरे जे आहेत ते खाल्लेले आहे. हे खूप टेस्ट आणि खूप ॲडिक्टिव्ह आहे. तर ह्याचा एक राऊंड झालेला आहे, हा आमचा सेकंड राऊंड चालू आहे. बघू आता दिवसभर अजून काय काय खातो आम्ही. सो गाईज, जस्ट आम्ही झोपून उठलेलो आहोत. वाजलेले 4. ऊन पडलं आहे, खूप दिवसांनी ऊन पडलं आहे. आणि आमचा परत चालू आहे इथे चहाचं सेकंड राऊंड. सो आम्ही इथं चहा घेतो. आणि मी म्हटलं की रात्रीच्या जेवणाला मस्त असे उपवासाचे वडे करूया. मी 1-2 व्हिडिओज बघितलेले आहेत, सो बघू आपण जमतं का. आणि हा मुलगा परत बघत आहे सिरीज. कुकर लावला मी बटाट्याची. हा बघत आहे सिरीज कसली तरी, झोपून उठल्या. आम्ही दोघे बघत आहोत ॲक्च्युली, पण चहाचा ब्रेक घेतला. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा. म्हणून देतो.
असं मळायचं असतंय. तूप दे जरा सर. हे तेल घे पाहिजे तर हाताला लागत असेल. तूप काय घालतोस? मऊ होतं ना. सो हे काहीच वाजलेले आहेत रात्रीचे 8. आम्ही करतोय मस्त साबुदाण्याचे कटलेट. तर ह्याची छोटीशी रेसिपी आम्ही बघितलेलं आहे, ट्राय करतो की बघू आता ते कटलेट जमतात. चटणी करणार. चटनी वाली के लिए कुछ भी नहीं है हमारे पास. चलो गाईज दिनेश बनवत आहे ते कटलेट आणि मी आता तळून घेणार आहे. हे बघा, हे असे छोटे छोटे कटलेट्स केलेत आम्ही. खूप सोपी रेसिपी आहे अँड आय जस्ट होप की हे सक्सेसफुल होईल. हे बेसिकली तांदळाचे तांदळाचे काय म्हणते मी, खोबऱ्याची जी चटणी असते त्यासोबत त्याने दाखवलं होतं, पण आम्ही दहीसोबत खाणार आहे. सो बघू आपण कसं लागते. खोबरं आणि शेंगदाण्याची. परोठे करत होतो बा दिनेश आपण, त्याच्याबरोबर केला होता, तूच केला होतास मला वाटते चटणी. मीच करतो प्रत्येक टाइमला, फक्त क्रेडिट घ्यायला तू तिचं. कॅमेरासमोर तर खोटं बोलू नकोस यार. कोण बोलते खोटं? मी. तळून घेऊ का एवढे? घे. क्लिअर कटलेट इथे सेकंड लॉट तळतोय आणि दिस इज आवर थर्ड लॉट. तर आम्ही खाऊन बघितलं, इतके छान आणि इतके टेस्टी झालेत नाही. हे बघा, खरंच खूप छान. दहीसोबत खाल्लं आम्ही. इथं बघू शकता आम्ही हाफ ट्राय केलं आहे. तर हे आम्ही आता एन्जॉय करणार, डिनर करणार. तर हा छोटासा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.